सायन्समध्ये काही टॉपिक फार अवघड वाटतात, की जसं तुम्ही प्रत्येक वर्षी प्रश्न पहा, तुम्हाला प्लांट क्लासिफिकेशन आणि ॲनिमल क्लासिफिकेशन यावरती वारंवार प्रश्न आलेले पाहायला मिळतील. जर आपण ह्या टॉपिकचा विचार केला तर या टॉपिकवरती येणारे प्रश्न आपल्याला फार अवघड वाटतात, की जसं काही प्रश्न फॅक्च्युअल आहे, काही प्रश्न कन्सेप्च्युअल आहे, की ज्यामध्ये आपल्या कन्सेप्ट लागतातच आणि या कन्सेप्टच्या आधारावरती आपण तो टॉपिक पाहतो. पण भरपूर वेळा आपण हे टॉपिक सगळे कव्हर करून सुद्धा आपल्याला मार्क्स येत नाही. मग लक्षात घ्या, असं का होतं? तर आपला पीवायक्यू वरती भर कमी असतो किंवा पीवायक्यूच्या बेसिसवरती आपण कमी स्टडी करतो. मग लक्षात घ्या, यासाठीच आपल्याला शाश्वत अकॅडमीने झिरो एरर सायन्स हे बुक आणलेलं आहे. आता जर आपण या बुकचा विचार केला तर यापूर्वी आपल्याकडे झिरो एरर इंग्लिश आहे, झिरो एरर मराठी आहे. ज्या टाईपने झिरो एरर इंग्लिश, झिरो एरर मराठी, त्याचीच कंटिन्युटी तुम्हाला झिरो एरर सायन्स मध्ये पाहायला भेटेल. मग जर आपण हे पुस्तक पाहिलं तर या बुक मध्ये आपल्याला सगळ्या टॉपिकचे किंवा आतापर्यंत आलेल्या सर्व पीवायक्यूंचे प्रॉपर एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला योग्य उत्तर असेल किंवा जे इतर पर्याय आहे या सर्व पर्यायांचं त्याचबरोबर योग्य उत्तर यांचं सखोल स्पष्टीकरण दिलेलं आहे. मात्र लक्षात घ्या, जर आता आपण विचार केला ॲनिमल क्लासिफिकेशनचा तर जवळपास 2011 ते 2025 हा सगळा पीवायक्यूंचा डेटा या बुकमध्ये आहे. आता आपल्याला एक गोष्ट माहित आहे की जर आपल्याला प्री एक्झाम क्वालिफाय करायची असेल तर राज्यसेवेला जवळपास 20 प्रश्न आहेत आणि कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी चा विचार केला तर 15 प्रश्न आहेत. मग आपण हे 20 आणि 15 प्रश्न पाहिले, त्या 15 किंवा 20 मध्ये आपल्याला एक तरी प्रश्न क्लासिफिकेशन वरती असतो की ज्यामध्ये ॲनिमल असेल किंवा प्लांट असेल. आयोग प्रश्न विचारतो. तर आपण हा पूर्ण डेटा पाहिला. भरपूर वेळेस आयोगाचे पीवायक्यू रिपीट होतात. जरी आयोगाचे पीवायक्यू रिपीट नाही झाले तरी आपल्याला त्या पर्यायांवरती सुद्धा प्रश्न पाहायला मिळतात. मी यातून होईल काय? तर लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही हे बुक घेताल, ज्यावेळेस तुम्ही तो प्रश्न वाचताल किंवा ज्यावेळेस तुम्ही ते योग्य उत्तर वाचताल किंवा इतर पर्याय सुद्धा वाचताल, त्यावेळेस तुमच्या एका प्रश्नामध्ये 4 टॉपिक कव्हर होतात किंवा 4 कन्सेप्ट चांगल्या होतात. आणि आपण 4 टॉपिक किंवा 4 कन्सेप्ट प्रॉपर करून घेतल्या तर आपल्याला त्या बेसिसवरती येणारे इन फ्युचर जे क्वेश्चन आहेत ते इझिली टॅकल होतात. त्याचबरोबर तो टॉपिक वाटणारा जो काही अवघड टॉपिक आहे तो आपल्याला चांगल्या कन्सेप्च्युअल डेटाने गेल्यामुळे तो आपल्याला सोपा वाटायला लागतो आणि सोपा वाटायला लागल्यामुळे त्या विषयाकडे पाहण्याची भीती कमी होते आणि तो विषय सोपा वाटतो. म्हणजेच त्या विषयातला गाभा समजतो आणि गाभा समजला की आपला आत्मविश्वास वाढलेला पाहायला मिळतो. तर फिजिक्समध्ये लाईट टॉपिक आहे म्हणजे प्रकाश आहे, साऊंड म्हणजेच ध्वनी टॉपिक आहे. काही ठिकाणी फिजिक्समध्ये आपल्या काही प्रॉब्लेम्स म्हणजे गणितीय उदाहरणं सुद्धा पाहायला मिळतात. ते गणितीय उदाहरणं सुद्धा तुम्हाला या बुकमध्ये प्रॉपर मेथडने सोल्युशन तुम्हाला पाहायला भेटेल. मात्र लक्षात घ्या, हे पुस्तक तुम्ही का वाचावं? हे पुस्तक वाचण्यामागे मेन हेतू आहे की तुम्हाला पूर्व परीक्षा क्लिअर करायची आहे आणि पूर्व परीक्षा क्लिअर करण्यासाठी आपला जो पीवायक्यूचा गाभा आहे हे समजणं गरजेचं आहे. कारण जवळपास यामध्ये 2011 ते 2025 जवळपास 1000च्या आसपास आपण प्रश्न पाहतो. आता आपण या प्रश्नांचा विचार केला तर प्रत्येक प्रश्नामध्ये 4 ऑप्शन आहेत म्हणजे जवळपास 4 कन्सेप्ट आपल्या क्लिअर होतात. म्हणजे आपण एवढा डेटा क्लिअर केला तर जर आपण एवढा डेटा जर इन्क्लुझिव्ह करून घेतला तर याच्या बाहेर आपल्याला प्रश्न जाताना दिसत नाही. मग लक्षात घ्या, जर आपण एकदम प्रॉपर प्लॅनिंगने जर हे पुस्तक वाचत राहिलो तर तुम्हाला या पुस्तकातून खूप सारे मार्क्स येण्याची संधी आहे आणि आपला आत्मविश्वास सुद्धा वाढलेला पाहायला भेटेल. त्याचबरोबर हे पुस्तक सगळ्या माध्यमातील मुलांसाठी सुटेबल आहे कारण यामध्ये मराठी पण आहे, यामध्ये ज्या ज्या ठिकाणी ठराविक शब्द इंग्लिश महत्वाचे आहेत ते सुद्धा इन्क्लूड आहेत. त्याचबरोबर जे सेमी इंग्लिश आहे त्या टाईपची सुद्धा भाषा तुम्हाला इथे पाहायला भेटेल. मग लक्षात घ्या, जर आपण या सगळ्या बुकचा विचार केला तर हे बुक आपल्या पूर्व परीक्षेसाठी अतिशय महत्वाचं असणार आहे. त्याचबरोबर या बुकमध्ये जर आपण विचार केला तर या बुकमध्ये असणारा सर्व डेटा एक्झाम ओरिएंटेड आहे. अजिबात यामध्ये कोणताही फापट पसारा नाही. जेवढी एक्झामची डिमांड आहे तेवढाच डेटा त्यामध्ये आहे. त्या पुस्तकाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. हे पुस्तक आजपासून सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर तुम्ही Amazon असेल, फ्लिपकार्ट असेल किंवा आपल्या शाश्वत अकॅडमीच्या ॲपवरती सुद्धा तुम्ही हे पुस्तक परचेस करू शकता आणि या पुस्तकामधून येणारा फायदा हा तुम्हाला नक्कीच पूर्व परीक्षेसाठी बेनिफिशियल असेल. या बुकच्या ओरिएंटेड आपल्याकडे झिरो एरर सायन्स बॅच सुद्धा उपलब्ध आहे. तुम्ही ती बॅच सुद्धा जॉईन करू शकता जेणेकरून तुम्हाला बुक आणि बॅच दोघांचाही फायदा होईल आणि अंडरस्टँडिंग करायला अजून फायदा होईल.